पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। मागच्या श्लोकात ईश्वर आपल्या हृदयस्थ आहे हे सांगितलं। आता त्याच हृदयस्थ ईश्वराला शरण जा। त्याने करून काय होईल तर नुसतं शरण नाही, सर्व भावेनं सर्व भाव त्याच्या ठिकाणी अर्पण करून जर शरण गेलास तर तुला त्याच्या प्रसादानं, त्यांनी दिलेल्या प्रसादानं परमशांती प्राप्त होईल। तया अहम वाचा चित्त अंग देवोनी शरण रिघ महोदधी का गांग रिघाले जैसे। आता अहम म्हणजे अहंकार, पण अहंकार कुठं असतो तर देहाच्या ठिकाणी, देहोहम। म्हणून देह, वाचा आणि मन, आपण जसं म्हणतो की काया वाचा मन, तसंच देहाच्या संबंधानं अहम घेतला आणि वाचा आहेच आणि मनाच्या ठिकाणी चित्त घेतलं। मग देह, त्याच्यानंतर वाचा आणि मन या सर्वासह सगळं अगदी म्हणजे पुन्हा काही शिल्लक ठेवू नको, सगळं काही मला अर्पण कर, म्हणजे त्या देवाला तो अर्पण कर। देवोनिया शरण रिघ, शरण गेलेल्याला काही नसतं, जे काही ज्याला शरण जायचं आहे तोच त्याचं सगळं असेल ते काळजी घेत असतो। म्हणून मग शरणागता शरण्यो मीची ऐकू, भगवंताचं हे ब्रीद आहे। म्हणून भगवंतानी काय केलं की जो शरण येईल त्याचं सर्वस्व सगळं आपल्याकडे घेतलं। म्हणून तू त्यांना शरण जा। मग कसं, महोदधी का गांग रिघाले जैसे, जशी गंगा समुद्राला आपलं एवढं तेवढं सुद्धा पाणी शिल्लक ठेवत नाही, सगळं काही समुद्राला देऊन टाकते। मग तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होवोनी स्वानंदे स्वरूपीच रमसी। आता एकदा का भगवंताला शरण गेला की अंतःकरण शुद्ध होतं, त्या शुद्ध अंतःकरणालाच प्रसाद म्हणतात। अंतःकरणाची शुद्धी म्हणजे प्रसाद प्राप्त होणं। आणि त्यांनी काय झालं तर जे जे काही आहे शांतीचं स्वरूप, मग त्याला दाखवलं म्हणजे जेवढं काही जिथं जिथं आपली गुंतवणूक झाली, ज्या आपल्या काही उपाधी, त्या सगळ्या उपाधी तिथं अर्पण केल्यामुळं ही शांती, स्थिरता, यालाच शांती म्हणायचं, स्थिरता प्राप्त होते। त्याला काय केलं, एक उदाहरण दिलं। शांती म्हणजे एक स्त्री आहे आणि ती स्त्री जशी पत्नी पतीशी एकरूप होऊन जाते, तशी ही शांतिरूपी स्त्री त्या भक्ताच्या ठिकाणी म्हणजे साधकाच्या ठिकाणी एकरूप होऊन जाईल। संभूती तेणे संभवे विश्रांती जेत विसंवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया। आता तिथं जर काही असेल तर त्या ठिकाणी जे जे काही जगताची उत्पत्ती होत होती ती जी उत्पत्तीचं स्थान आहे, आणि उत्पत्ती होऊन सगळा खेळ संपून जिथं विश्रांतीचं स्थान असतं ते विश्रांतीचं स्थान, असं जे असणारं परमात्म्याचं स्वरूप आहे, तिथं तू जाऊन काय करशील, अनुभव प्राप्त करून घेशील। आणि मग त्या अनुभवाच्या ठिकाणी एकदा काय अनुभव प्राप्ती झाली की मग सगळं परमार्थाचं मुख्य फळ मिळालं। तिये निजात्मपदीचा रावो होवोनी ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तोगा। असा जो काही आहे की जिथं प्राप्त व्हायचं असं जे परमपद आहे, त्या परमपदाचं तू राजा होऊन राहशील। म्हणजे मग जसं राजाला काही कमी नसतं
तसं तिथे गेल्यावर तुला काही कमी पडणार नाही असं भगवंताने सांगितलं. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. आता त्याच्यानंतर म्हणजे अगोदर झालेला 62वा श्लोक आणि आता हा 63वा श्लोक आहे. याच्यात सांगितलं की आत्तापर्यंत जे जे काय मी तुला बोललो ते अत्यंत गुह्यातलं गुह्य असं ज्ञान तुझ्या पुढं मी दिलेलं आहे. आता याच सगळ्या गोष्टीचा तो विचार कर आणि विचार करून मग काय आहे तुला जशी आता इच्छा असेल तसं कर. म्हणजे अर्जुनाने जे मी युद्ध करणार नाही म्हटलं होतं ते इतकं ज्ञानप्राप्तीनंतर मग तुझ्या ठिकाणी आता काय बदल झाला आहे, मग जशी तुझी इच्छा असेल तसं कर. ते गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. तेव्हा हे गीता जे काही ग्रंथ आहे तो प्रसिद्ध ग्रंथ आहे. सगळ्या वाङ्मयातनं सार निवडून काढलेले त्या उपनिषदातलं हे सार आहे. आणि मग अजून जे काय असतील वेदांत ग्रंथ त्यातून काढलं. हे गीता ग्रंथ असा आहे की याचा अभ्यास झाला तर आत्माच हस्तगत होतो, आत्मा आपल्या ठिकाणी प्राप्त होतो. ज्ञान ऐसिया रूढी वेदांते जयाती प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. आता त्यातनं मिळतं म्हणजे काय तर ज्ञान मिळतं की जे वेदांताने आत्तापर्यंत श्रेष्ठ म्हणून ठरवलेलं आहे. वेदांतात त्याच गोष्टीचं सगळं आहे आणि त्यामुळं त्या ज्ञानानं परमात्मस्वरूप परिपूर्ण प्राप्त झालं की मग आपल्याला जे काही मिळवायचं होतं ते मिळालं जातं. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कवडसे मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जये. आत्तापर्यंत जे जे बुद्धिमान होते म्हणजे विद्वान त्या विद्वानानं आपल्या आपल्या ग्रंथात बाकीच्या गोष्टी लिहिल्या असल्या तरी मी त्यांना एखादा कवडासा कसा असावा तेवढाच कळलं आहे. आणि मी मात्र ह्या गीता ग्रंथात मी सर्वद्रष्टा आहे. त्यामुळं माझ्याकडून जे जे काही सांगितलं गेलं ते अत्यंत श्रेष्ठ असं असल्यानं आणि शिवाय काय आहे की त्याच्यामुळं तुझ्या ठिकाणी आता ज्ञानाचा उदय जशी उजाडलं म्हणजे सगळं दिसतं तसं त्या ज्ञानानं तुला सगळं लक्षात येईल. ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचेही तुझं धन परी तू म्हणून आन केवी करू. तेव्हा आत्मज्ञान म्हणजे माझ्या अत्यंत गुप्त ठिकाणी मी ठेवलेलं आहे, पण तू माझा प्रेमाचा असल्यामुळं तुला मी आता हे उघडं करून सांगितलेलं आहे. या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझं दिधला कणवा जाकाळिलेपणे. तेव्हा आता जे काही असेल ते आम्ही तुझ्यासाठी हे आत्मज्ञान ठेवल्यासारखं झालं. तो जो गुह्य ठेवाय तो तुझी आता काय आहे कळवळा आला. तुझ्या ठिकाणचं तुझं ऐकण्याची स्थिती पाहून तुझा अधिकार पाहून तुझ्यावर मी संतुष्ट झालो आणि हे सगळं तुला ज्ञान दिलं. परी भुलली ओरसे माय बोले बाळ दोषे प्रीती ही परी तैसे न करूची हो. आता काय असतं की कधी कधी आई बाळाला घेऊन बसते आणि मग त्याशी गप्पा मारते आणि त्याच्यात तिच्या ठिकाणी प्रेम किंवा मोह जागा झाला म्हणजे मग त्या बाळालाच बोलता बोलता आपल्या पतीला बोलते. अशा तऱ्हेचं ते काय आहे बोलते. म्हणून मग त्याला म्हटलं आहे की बाळदोषे बाळादोषे म्हणजे बाळाच्या ठिकाणी बाळाचं स्वरूप आहे, पण गप्पा मारताना कोणाची मारायच्यात की पतीचंच काही ना काहीतरी त्यांच्याबद्दलचं बोलायचं आणि त्या बाळाला बोलायचं. असं तिच्या प्रेमाच्या मध्ये मोहामध्ये तिच्याकडून होत असतं. तेथ आकाश आणि गाळी जे अमृताही साली फेडी जे का दिव्या करवी जे दिव्य जैसे. आता वास्तविक पाहता काय आहे की आकाशाला इतकं निर्मळ आणि इतकं शुद्ध आहे की त्याला कसं गाळून घ्यावं झालं. अमृत काय असतं की सहज आहे. त्याला जसं आता एखादा नारळ असतो मग त्याला सगळे
वरचं काढायचे त्याची शेंडी, पुन्हा ती करवंटी काढायची, तसं काय अमृताचं आहे का? अमृत सहजच की पिऊन टाकायचं आहे. आणि जे दिव्य आहे त्या दिव्याला दुसरं दिव्य काय करायला लावायचं? म्हणजे जे विलक्षण आहे त्याला अजून तू विलक्षण आहेस का? दाखव आम्हाला, म्हणायचं काहीच कारण नाही. जयाचे नि अंग प्रकाशे, पाताळीचा परमाणू दिसे, तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. आणि आता सूर्य उगवला म्हणजे सगळीकडे ऊन पडले की आपल्याला लहानशी टाचणीसुद्धा दिसते. पण मग सूर्य जसं आपल्याला काही वेळेला दिसत नाही, दिसत नाही म्हणून अंजन घालतात, तसं सूर्याला काय अंजन घालायचं का? त्याचं सगळंच पाहणं चांगलं आहे, स्वच्छ. तैसे सर्वज्ञ ही मिया, सर्वही निर्धारुनिया, निके होय ते धनंजया, सांगितले तुझं असा मी सर्वज्ञ. माझ्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काही नाही. आणि म्हणून तुझ्याबद्दलचं प्रेम असल्यामुळं मी माझ्याजवळचं जे जे काही गुह्य ज्ञान होतं ते सगळं तुला सांगितलेलं आहे. आता तू ययावरी, निके हे अवधारी, निके हे निर्धारी, निर्धारोनी करी आवडी तैसे. आता तुला ज्ञान दिलं, तुझी जी काही गरज आहे ती मी सगळी सोडवली. आता जर काय असेल तर तू तुझा विचार कर आणि तुला युद्ध करायचं का न करायचं हे जे काही ठरवायचं आहे ते आता तू ठरव. यया देवाची या बोला, अर्जुनो उगाची थेला, तेथ देव म्हणती भला अवंचकू. आता काय आहे की जेव्हा हे सगळं देवाने आता त्याला त्याच्यापुढं प्रश्न टाकला तेव्हा मात्र काय केलं त्यांनी, गप्प बसला. आता गप्प बसल्यावर देवाला वाटलं तू कसा आहेस, तू उत्तर तर देत नाही पण माझ्याकडून तुला ऐकायचंच आहे हेच तुझ्या मनातलं दिसतंय. म्हणजे तू कसा आहेस की माझ्याकडून काढून घ्यायचं बघतोय, उत्तर तर द्यायचं नाही. पण जसं कळलंच नाही मला अजून, तुम्ही अजून मला कळवून द्या असं म्हणल्यासारखं तुझं कारण दिसतं. वाढतिया पुढे भुकेला, उपरोधू म्हणे मी धाला, तई तोची पिढे आपुला आणि दोषोही तया. आता जसं एखादा माणूस आला आणि आपण म्हणलं या जेवायला, किंवा आपण जेवत असलो तरी वाढा, नाही 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 मी जेवलो. आता खरं तर त्याला भूक लागली, पण तसं जर म्हणला तर उलटा काय आहे, त्यालाच दोष लागला. तोही भुकेने व्याकुळ झाला आणि शिवाय नाही नाही म्हणायचा दोष त्याला लागला. म्हणजे वेळ आली होती जेवायची पण नको नको म्हणत बसला. तैसा सर्वज्ञ श्री गुरु, भेटलिया आत्मनिर्धारू, नपुसे जय जय आभारू धरोनिया. तसं आहे आता माऊली सांगतात की सर्वज्ञ श्री गुरु भेटले आणि मग आपलं जे काय असेल ते जर विचारायचं असेल तर विचारलंच नाही तर मग अडचण येईल किंवा आपणच आपल्या ठिकाणी आपलं गुंतून बसू. पै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे, आपण या साचे चुकविजे जेणे. तेव्हा स्वतःही दूर राहिला आणि दूर राहिला हेच त्याचं पाप आहे. म्हणून मग त्याच्या ठिकाणी काय आहे की जे मनात असेल ते मोकळं झालं पाहिजे. पै उगेपणा तुझिया, हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ अवांकोनिया सांगावे ज्ञान. तेव्हा आता तुझं उघड राहणं गप्प बसणं हे उघड दिसतंय की तुला अजून एकदा काहीतरी समजून सांगावं असं तुझ्या मनात आहे. ते तपार्थू म्हणे दातारा, भले जाणसी माझे अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. आता अर्जुनाने सांगितलं देवा खरोखर तू काय आहे मनातलं ओळखणार आहेस. आता तुझ्यासारखा ओळखणार आहे ह्याच्याशिवाय दुसरा कोण अजून असेल. येर ज्ञेय ही जी आघवे, तू ज्ञाता एकची स्वभावे, मा सूर्य म्हणून वाणावे सूर्या ते काही. तेव्हा खरोखर ज्ञेय तूच आहेस, ज्ञाताही तूच आहेस. मग जसं सूर्याला सूर्यच नाव असतं त्याचे काय सूर्य म्हणून दुसरं नाव काय ठेवायची गरज नाही. या बोला श्रीकृष्णे, म्हणितले काय येणे, हेच थोडे गावाणने, ते बुजतासी तू. तेव्हा आता भगवंतानी पाहिलं की आता हा जो काही म्हणतोय ह्याला जी काही इच्छा झालेली आहे
त्या इच्छेचं परिपूर्ण करणं म्हणजे त्याला आता समजून सांगितल्यानंतर तो समजून घेईल म्हणून अजून काही समजून द्यायचं आहे. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. आता हा 64वा श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगतात की आता पुन्हा एकदा ऐक की तुला मी काय आहे की जे अत्यंत माझं उत्कृष्ट असं जे काय आहे अगोदर सांगितलेलं गुह्यात गुह्य ज्ञान ते आणखीन तुला सांगतोस की कारण काय आहे पुन्हा पुन्हा सांगणं हा दोष आहे, पण तू माझा अत्यंत प्रिय आहेस, जवळचा आहेस म्हणून मग हे मी तुला सांगतो. तरी अवधान पघळ करुणिया अनेक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. तेव्हा आता लक्ष दे. आता इतके वेळ तुला सांगितले पण तू पुन्हा सांगावं म्हणतो म्हणजे मग तुझं लक्ष नव्हतं. तर आता लक्ष दे म्हणजे मी तुला जे काही सांगणार आहे ते लक्ष तुझ्या ठिकाणी लक्षात येईल. हे वाच्य म्हणून बोलीजे का श्राव्य मग ऐकीजे तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे. तेव्हा आता उगं बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही आणि ऐकायचं म्हणून ऐकायचं असंही नाही. हे मनात नेऊन ठेवायचे असं सांग. हे जे काय आहे ते ज्ञान आहे. कुर्मीचिया पिलिया दिठी पानाये धनंजया का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी. आता त्या ईश्वराने काही योजना केलेल्या आहेत. जसं कासवानं आपल्या पिल्लाकडं नुसते डोळे भरून पाहिले की त्याचं पोट भरतं आणि आकाशात ढग आले की लगेच चातकाचं पोट भरतं. म्हणजे ज्याची त्याची भूक कशी भागवावी ही योजना आहे. जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची जेथ तेथ जोडे काय दैवे न सापडे सानुकूळे. तेव्हा काय असतं की सांगणारा भेटलाय पण ऐकणारा नीट ऐकत नाही किंवा ऐकणारा चांगला आणि सांगणारा चांगला सांगत नाही. असं झालं तर तो व्यवहार काय कामाचा. पण दोघंही एकाच विषयाचे असले तर मग मात्र त्यांची ठिकाणी काय आहे सांगणं ऐकणं योग्य ठरतं. एरवी द्वैताची वारी सारोनी ऐक्याच्या परिवारी भोगीजे ते अवधारी रहस्य हे. तेव्हा एकंदरीत आता तुझ्याजवळ जे काय ऐकण्यातलं श्रोता आणि वक्ता हे जे द्वैत आहे ते द्वैत बाजूला सार आणि अत्यंत लक्षपूर्वक म्हणजे जेवढा ऐकायचा परिवार आहे हृदय मन कान या सगळ्याला एक कर आणि सगळं एक करून ऐक. आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेच जाणावे. आता ही जी ओवी ती महत्त्वाची ओवी की कुणी काही असो आपल्याला दुसऱ्यावर प्रेम असतं ते उपचार केल्यावर उपकारावर. पण काहीही उपकार नसताना कोणताही त्याच्या ठिकाणी काही देण्या घेण्याचा व्यवहार नसताना आपल्याला अत्यंत प्रिय जर कोण असेल तर आपला आत्मा असतो आणि त्या आत्म्याशिवाय दुसरं काही नाही. आरसाचिया देखलिया गोमटे की जे धनंजया ते तया नोहे आपण या लागी जैसे. आता आरसासमोर घेतल्यावर आपल्या तोंडाला जर काही गंध नीट लावायचा असेल काही कुठलं स्वच्छ आपलं तोंड करावं लागतं. आरशातल्या तोंडाला काय करायचं. तैसे पार्था तुझे मिसे मी बोले आपण याची दोषे माझा तुझा ठाई असे मी तू पण घा. तेव्हा आता मला असं लक्षात आलं की इतकं सांगूनसुद्धा तुला जर लक्षात येत नसेल तर माझंच कुठंतरी कमी पडतं आहे. म्हणून मग मी आता तुला आणखीन सगळं तुला समजलं असं सांगणार आहे. म्हणून जिव्हारीचे गुज सांगतसे जीवाशी तुझं हे अनन्य गतीची मज आथी व्यसन. तेव्हा जे माझ्या जीवात अंतःकरणात जीवाजवळ जे ठेवलेले आहे ते आता तुला सांगतो की तेने करून माझ्या ठिकाणी दुसरं काही नाही. मला जर असेल तर तेच आहे म्हणजे माझी अनन्यता आहे ती आणि ते तुला सांगितल्याने तुझ्या ठिकाणी सुद्धा अनन्य गती निर्माण होईल. पै जळा आपण पे देता लवण भुलले पंडुसुता
की आघवे तयाचे हाता न लजे चिते. जसं मीठ पाण्याकडे जायला लाजत नाही, आपण नुसतं मीठ पाण्याजवळ नेलं आणि पाणी ओलं जरी हात केला तरी लगे मीठ पाण्याशी विरघळून जातं. तैसा तू माझ्या ठाई राखो नेणसीच काही, तरी आता तुझं काही गौप्य मी करू. तेव्हा एकंदरीत तुझं आणि माझं अत्यंत प्रेम आहे. तू माझ्यासाठी काय आहे तर सगळं अंतःकरण मला वाहिलेलं आहेस. आता तुझ्याजवळनं मी काय बाजूला ठेवू. जे माझं गुह्य होतं, गुप्त होतं, ते सगळं तुला दिलं. म्हणून आघवीची गूढे जे पावोनी अति उघडे, ते गौप्य माझे चोखडे वाक्य ऐक. तेव्हा तरीसुद्धा जे गुप्त धन आहे ते नेमकं काय आहे ते अजून तुला समजून सांगतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.